यापुढे पुरोहित म्हणाले, यानंतर मी तुला सांगणार आहे की कशामुळे संघाच्या सदस्यत्वासाठी अपात्र म्हणून घोषित केले जाते. 1. जर तू बलात्कार केला असेल तर तू संघाचा सदस्य राहू शकणार नाही. 2. जर तू हत्या केली असेल तर तू संघाचा सदस्य राहू शकणार नाही. 3. जर तू चोरी केली असेल तर तू संघाचा सदस्य राहू शकणार नाही. 4. तू खोटी साक्ष दिल्याचे सिद्ध झाल्यास तू संघाचा सदस्य राहू शकणार नाहीस. महोदय, मी आपला ऋणी आहे, सिद्धार्थ म्हणाला. शाक्य संघाच्या शिस्ती संबंधाचे नियम मला सांगितल्याबद्दल मी तुम्हाला आश्वासन देतो की शब्द आणि भाव दोन्ही रूपात मी त्याचे पालन करण्याचे अथक प्रयत्न करीन. मित्रांनो, आपण आतापर्यंत बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचे वाचन इथपर्यंत केले आहे. हा ग्रंथ लिहिला आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. तर सुरू करूया ग्रंथाच्या पुढील वाचनाला. संघाशी संघर्ष. सिद्धार्थाला शाक्य संघाचे सदस्य होऊन 8 वर्षे झाली होती. तो संघाचा समर्पित आणि निष्ठावान सदस्य होता. तो स्वतःच्या बाबतीत जेवढी रुची घेत असे तेवढीच रुची त्याला संघाच्या कार्यकल्पातही होती. संघ सदस्य म्हणून त्याची वर्तणूक आदर्श होती. तो सर्वांना प्रिय होता. 8व्या वर्षी एक घटना घडली. ती शुद्धोधनाच्या कुटुंबाकरिता दुःखाचे आणि सिद्धार्थाच्या जीवनात निर्णायक वळण देणारे निमित्त ठरली. या दुःखांत घटनेचे मूळ असे आहे की शाक्यांचा राजाच्या सीमेवरच कोलीय राज्य होते. या दोन्ही राज्यांच्या सीमा रोहिणी नदीने विभाजित केल्या होत्या. रोहिणीचे पाणी शाक्य आणि कोलीय दोघेही ओलिताकरिता उपयोगात आणीत. प्रत्येक हंगाम प्रसंगी शाक्य आणि कोलियात रोहिणीचे पाणी प्रथम कोणी आणि किती घ्यावे याविषयी विवाद होत असे. अनेकदा या विवादाचा परिणाम भांडणात तर काही वेळ युद्धातही होत असे. सिद्धार्थ 28 वर्षाचा झाला. त्या वर्षी शाक्याच्या सेवकात आणि कोलियांच्या सेवकात पाण्यावरून मोठा संघर्ष झाला. संघर्षात दोन्ही पक्षातील लोक जखमी झाले. जेव्हा शाक्य आणि कोलीय यांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा दोन्ही पक्षांनी या विषयाचा युद्धाने कायमचा सोक्ष मोक्ष लावण्याचे ठरविले. म्हणून कोलिया विरुद्ध युद्ध घोषित करण्याच्या हेतूने शाक्य सेनापतीने शाक्य संघाची सभा आमंत्रित केली. संघ सदस्यांना उद्देशून सेनापती म्हणाले, कोलियांनी आपल्या लोकांवर आक्रमण केले. आपल्या पुरुषांना माघार घ्यावी लागली. अशाच प्रकारच्या कोलियांच्या आक्रमणाच्या अनेक घटना मागे घडल्या आहेत. आतापर्यंत अशा आक्रमणांप्राप्ती आम्ही सहिष्णुताच व्यक्त केली आहे, परंतु असे किती काळ चालू द्यायचे? हे थांबलेच पाहिजे. हे थांबविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे
कोलियांविरुद्ध युद्ध घोषणा करणे होय. संघाने कोलियांविरुद्ध युद्धाची घोषणा करावी असा प्रस्ताव मी मांडतो. ज्यांना विरोध करायचा असेल त्यांनी बोलावे. सिद्धार्थ गौतम आपल्या स्थानी उभा राहिला आणि म्हणाला, मी या प्रस्तावाचा विरोध करतो. युद्ध हे कोणत्याही समस्येचे समाधान नाही. युद्ध घोषणा केल्याने आपला हेतू सफल होणार नाही. युद्धाने दुसऱ्या युद्धाची बीजे मात्र पेरली जातील. जो दुसऱ्याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा कोणीतरी भेटतोच. विजेत्यालाही त्याच्यावर विजय मिळविणारा भेटतोच. जो दुसऱ्यांना लुटतो त्यालाही लुटलेच जाते. सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाला, मला असे वाटते की संघाने कोलियांविरुद्ध युद्ध घोषणा करण्याची घाई करू नये. प्रथम कोणत्या पक्षाचा दोष आहे हे प्रस्थापित करण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी करणे आवश्यक आहे. प्रथम आपल्या माणसांनीच आक्रमण केल्याचे मी ऐकले आहे. हे सत्य असेल तर आपण सुद्धा दोषमुक्त नाही हे सिद्ध होते. सेनापती उत्तरले, होय, आमच्या माणसांनीच आक्रमण केले. पण येथे हे विसरले जाऊ नये की यावेळी प्रथम पाणी घेण्याची आमची पाळी आहे. सिद्धार्थ गौतम म्हणाला, हे आम्हीही पूर्णपणे दोषमुक्त नाही हेच दर्शवते. म्हणून मी असा प्रस्ताव मांडतो की आपण आपली 2 माणसे निवडायची. कोलियांना सूचित करावे की त्यांनी त्यांची 2 माणसे निवडावी. या चौघांनी मिळून एक 5वा माणूस निवडावा आणि या 5ही माणसांनी मिळून हा विवाद संपुष्टात आणावा. मूळ प्रस्तावाला सिद्धार्थाने ही दुरुस्ती सुचवली होती. तिला विधिवत अनुमोदन दिले गेले. परंतु सेनापतींनी या दुरुस्तीला विरोध केला. ते म्हणाले, कोलियांना कठोर शिक्षा केल्याशिवाय त्यांचा हा उपद्रव कधीच थांबणार नाही. म्हणून मूळ प्रस्ताव आणि त्यावरील दुरुस्ती प्रस्ताव दोन्हीही मताला टाळण्यात आले. सिद्धार्थाने मांडलेला दुरुस्ती प्रस्ताव प्रथम मतास टाकण्यात आला आणि तो प्रचंड बहुमताने फेटाळण्यात आल्याचे घोषित करण्यात आले. सेनापतींनी नंतर आपला प्रस्ताव मतास टाकला. सिद्धार्थ गौतम पुन्हा या प्रस्तावाला विरोध करण्यास उभा राहिला. तो म्हणाला, मी संघाला प्रार्थना करतो की संघाने हा प्रस्ताव स्वीकारू नये. शाक्य आणि कोलीय एकमेकांचे निकट संबंधी आहेत. त्यांनी एक दुसऱ्याला नष्ट करणे शहाणपणाचे ठरणार नाही. सिद्धार्थ गौतमाच्या प्रार्थनेचा सेनापतींनी प्रतिवाद केला. त्यांनी यावर भर दिला की युद्धात क्षत्रिय स्वकीय आणि परकीय असा भेद करीत नसतात. त्यांनी आपल्या राज्यासाठी स्वकीयांशी जरी लढावे लागले तरी लढलेच पाहिजे. यज्ञ करणे हा ब्राह्मणांचा धर्म, युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे, व्यापार उद्यम हा वैश्याचा धर्म आहे, सेवा करणे हा शूद्राचा धर्म आहे. प्रत्येक वर्गाने आपल्या धर्माप्रमाणे कर्म करणे यातच या वर्गाचे कल्याण आहे. हीच शास्त्राची आज्ञा आहे. सिद्धार्थ उत्तरला, धर्म मला जो समजला तो असा की शत्रुत्वाने शत्रुत्वाचा नाश होत नाही. शत्रुत्वावर फक्त मैत्रीनेच विजय संपादन करण्यात येतो. अत्यंत अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाले, या क्षणी अशी तत्वज्ञानमूलक दार्शनिक स्वरूपाची चर्चा करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. मूळ मुद्दा असा की सिद्धार्थाचा माझ्या प्रस्तावाला विरोध आहे. माझा प्रस्ताव
मताला टाकावा यावर संघाची प्रतिक्रिया जाणून घ्यावी. या प्रकारे सेनापतींनी आपला प्रस्ताव मतास टाकला. तो प्रस्ताव प्रचंड बहुमताने पारित झाला. देश त्यागाचा प्रस्ताव. दुसऱ्या दिवशी सेनापतींनी पुन्हा संघ सभा आमंत्रित केली. उद्देश होता अनिवार्य सैन्य भरतीच्या प्रस्तावावर संघाद्वारा विचार नेमण्याचा. जेव्हा सभेला आरंभ झाला तेव्हा सेनापतींनी प्रस्ताव मांडला. 20 ते 50 वर्ष दरम्यान वय असलेल्या प्रत्येक शाक्याने शस्त्र धारण करावे, सैन्य भरतीत व्हावे, कोलियान विरुद्ध घोषित युद्धात भाग घ्यावा असा आदेश काढण्याची संघाने मला संमती द्यावी. दोन्ही पक्ष सभेला उपस्थित होते. ज्यांनी गत सभेत कोलियान विरुद्ध युद्ध घोषणा करण्याच्या प्रस्तावाला अनुकूलता दाखवली होती ते आणि ज्यांनी विरोध केला तेही. ज्यांनी गत सभेत सेनापतीच्या प्रस्तावाच्या समर्थनार्थ मतदान केले होते त्यांनी सेनापतीचा हा प्रस्ताव स्वीकारताना कोणतीही अडचण भासली नाही. या प्रस्तावाला स्वीकृती ही त्याच्या गत निर्णयाची स्वाभाविक परिणिती होती. परंतु ज्यांनी अल्पमताने सेनापतीच्या गत प्रस्तावाला विरोध केला होता त्याच्या पुढे मात्र संकट उभे राहिले. बहुमताच्या निर्णयापुढे समर्पण करावी की करू नये ही त्यांची समस्या होती. अल्पमतांनी बहुमतांपुढे समर्थन न करण्याचा निर्धार केला. यासाठी त्यांनी सभेत उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. परंतु दुर्भाग्याने सभेत कोणालाही आपला विरोध खुलेपणाने व्यक्त करण्याचे धाडस नव्हते. कदाचित त्यांना बहुमताचा विरोध करण्याच्या परिणामाची जाणीव होती. आपले समर्थक मौन धारण करून आहेत हे पाहून सिद्धार्थ उभा राहिला आणि संघाला उद्देशून म्हणाला, मित्र हो, तुम्हाला जे वांछित असेल तेच तुम्ही करावे. तुमच्या बाजूला बहुमत आहे, परंतु मला खेदपूर्वक नमूद करावयाचे आहे की अनिवार्य सैन्य भरतीच्या तुमच्या निर्णयाचा मी विरोध करतो. मी सैन्यात भरती होणार नाही आणि युद्धात भागही घेणार नाही. सिद्धार्थ गौतमाला उद्देशून सेनापती म्हणाले, संघाचे सदस्यत्व स्वीकारताना घेतलेल्या प्रतिज्ञांचे तुला स्मरण आहे काय? जर त्यापैकी तू एकही प्रतिज्ञेचा भंग केला तर तुला लोकनिंदेला सामोरे जावे लागेल. सिद्धार्थ उत्तरला, होय, मी तन मन धनाने शाक्याच्या हितरक्षणाची प्रतिज्ञा केली, पण मला हे युद्ध शाक्याच्या हिताचे आहे असे वाटत नाही आणि माझ्यासाठी शाक्यांच्या हितापुढे लोकनिंदेचे काय मोल. सावधानतेचा इशारा देत सिद्धार्थाने संघाला याची आठवण करून दिली की शाक्य आणि कोलियांच्या निरंतर संघर्षाचा परिणाम म्हणून शाक्यांना कौशल नरेशचे मांडिल्यत्व पत्करावे लागले. म्हणूनच पुन्हा हे युद्ध कौशल नरेशला शाक्यांच्या स्वातंत्र्याचा अधिक संकोच करण्यास संधी देईल हे समजणे फारसे कठीण नाही. संतप्त होऊन सेनापती सिद्धार्थाला उद्देशून म्हणाले, तुझे वचन तुला सहाय्यक ठरणार नाही. तुला संघाच्या बहुमताच्या निर्णयाचे पालन करावेच लागेल. तुझी भिस्त कदाचित या वास्तवावर असेल की संघाच्या आज्ञेची अवमानना करणाऱ्याला संघ कौशल नरेशच्या अनुमतीशिवाय फाशीची किंवा देश त्यागाची शिक्षा देऊ शकणार नाही आणि या दोन्हीपैकी कोणतीही एक शिक्षा दिली तरी कौशल नरेश तिला अनुमती देणार नाही. परंतु हे ध्यानात ठेव की
तुला दंडित करण्याचे संघाजवळ अनेक मार्ग आहेत. संघ तुझ्या कुटुंबाविरुद्ध सामाजिक बहिष्कार पुकारू शकतो. संघ तुझ्या कुटुंबाच्या जमिनी जप्त करू शकतो आणि त्याकरिता संघाला कौशल नरेशाच्या अनुमतीची गरज नाही. संघाच्या कोलिया विरुद्ध युद्धाच्या योजनेला आपण असाच विरोध करीत राहिलो तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात याची सिद्धार्थाला जाणीव झाली. त्याच्या पुढे 3 पर्याय होते: सैन्यात दाखल व्हावे आणि युद्धात भाग घ्यावा, फाशीची किंवा देशत्यागाची शिक्षा भोगावी किंवा त्याच्या कुटुंबियांनी सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे व संघाने त्याच्या कुटुंबाच्या जमिनी जप्त कराव्यात. प्रथम पर्याय त्याला ठामपणे अस्वीकृत होता. तिसऱ्या पर्यायाविषयी तो देखील करू शकत नव्हता. प्राप्त परिस्थितीत त्याला दुसरा पर्यायच योग्य वाटला. त्यानुसार सिद्धार्थ संघाला उद्देशून म्हणाला, कृपया माझ्या कुटुंबाला दंडित करू नये. जमिनी हे त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन आहेत. जमिनी जप्त करून त्यांना निराधार करू नका. ते निर्दोष आहेत. तुमचा अपराधी मी आहे. माझ्या अपराधाची शिक्षा मलाच भोगू द्या. मला फाशीची किंवा देशत्यागाची तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा द्या. मी ती स्वेच्छेने स्वीकारीन. तुम्हाला अभिवचन देतो की त्याविरुद्ध कौशल नरेशकडे निवेदनही करणार नाही. मित्रांनो, आजचे आपले वाचन आपण इथेच थांबवूया. भेटूया व्हिडिओच्या पुढील भागात. आपणास जर माझी वाचनशैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.